हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 67वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत. आज आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत. ते कोणते ते एकदा रिवाईज करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेंट म्हणजे नयनरम्य किंवा गोंडस. क्वालिटी म्हणजे गुणवत्ता किंवा दर्जा. क्युरल म्हणजे भांडण किंवा तंटा. क्वेस्ट म्हणजे शोध किंवा परिश्रम. क्वेरी म्हणजे प्रश्न किंवा शंका. क्वाइट म्हणजे शांत किंवा गप्प. आणि क्विज म्हणजे प्रश्नमंजुषा. चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दही बघूया उदाहरणासह. तर आजचा आपला पहिला शब्द आहे क्वेंट म्हणजे जुने पण आकर्षक, नयनरम्य किंवा गोंडस. याचे समानार्थी शब्द बघूया. चार्मिंग म्हणजे आकर्षक किंवा मनमोहक, देखणं आणि मनात भरणारं. दुसरा शब्द पिक्चरेस्क म्हणजे नयनरम्य किंवा चित्रासारखं सुंदर, इतकं सुंदर की चित्रासारखं वाटावं. याचाच विरुद्धार्थी शब्द बघूया. मॉडर्न म्हणजे आधुनिक किंवा नव्या शैलीचा, सध्याच्या काळाशी संबंधित किंवा त्यानुसार असलेला. दुसरा शब्द ऑर्डिनरी म्हणजे सामान्य किंवा नेहमीसारखा, खास न वाटणारा किंवा सामान्य. याचे उदाहरण बघूया. वी विजिटेड अ क्वेंट लिटिल बुक स्टोर इन द ओल्ड टाउन. आम्ही जुन्या शहरात एक गोंडस आणि जुनी पुस्तकांची दुकान पाहिली. नेक्स्ट वर्ड क्वालिटी म्हणजे गुणवत्ता, दर्जा किंवा विशेषता. याचे समानार्थी शब्द बघूया. स्टँडर्ड म्हणजे मानक किंवा दर्जा, एखाद्या वस्तूचा ठरवलेला दर्जा. दुसरा शब्द एक्सिलन्स म्हणजे उत्कृष्टता किंवा प्रावीण्य, अतिशय चांगली गुणवत्ता. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. इन्फिरियोरिटी म्हणजे कनिष्ठता किंवा नीचत्व, कमी दर्जा असलेली गोष्ट. दुसरा शब्द डिफेक्ट म्हणजे दोष किंवा कमतरता, एखाद्या गोष्टीतील दोष किंवा चूक. याचेच उदाहरण बघूया. वी शुड ऑल्वेज फोकस ऑन क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. आपण नेहमी संख्येपेक्षा दर्जा महत्वाचा मानायला हवा. नेक्स्ट वर्ड क्वेरल म्हणजे भांडण, तंटा किंवा वाद. याचे समानार्थी शब्द बघूया. आर्ग्युमेंट म्हणजे वादविवाद, दोन किंवा अधिक लोकांमध्ये मतभेदावरून होणारा तणावपूर्ण संवाद. दुसरा शब्द डिस्प्यूट म्हणजे विवाद किंवा तंटा, एखाद्या विषयावर असहमती किंवा संघर्ष. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. ॲग्रीमेंट म्हणजे एकमत किंवा सहमती, दोन किंवा अधिक लोकांमधील सहमती. दुसरा शब्द हार्मनी म्हणजे सामंजस्य किंवा सुसंवाद, शांतता आणि समजुतीने जगणं. याचे उदाहरण बघूया. द टू फ्रेंड्स हॅड अ स्मॉल क्वेरल बट मेड अप क्विकली. दोन मित्रांमध्ये थोडं भांडण झालं पण लगेचच ते शांत झाले. नेक्स्ट वर्ड क्वेस्ट म्हणजे शोध, परिश्रम किंवा अन्वेषण. याचे समानार्थी शब्द सर्च म्हणजे शोध किंवा तपास, काही शोधण्याचा किंवा सापडण्याचा प्रयत्न. दुसरा शब्द परसूट म्हणजे प्रयत्न किंवा पाठलाग, काही गोष्टींचा किंवा उद्दिष्टाचा पाठलाग करणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. आयडल म्हणजे निकामी किंवा निष्क्रिय, कष्ट न करणं किंवा काहीही न करणं. दुसरा शब्द कंटेंटमेंट म्हणजे तृप्ती किंवा समाधान, जो काय आहे त्यात समाधानी राहणं. याचे उदाहरण बघूया. द यंग नाईट एम्बार्क ऑन अ क्वेस्ट टू फाइंड द लॉस्ट किंगडम. तरुण शूरवीराने हरवलेल्या राजाचा शोध घेण्यासाठी प्रवास सुरू केला. नेक्स्ट वर्ड क्वेरी म्हणजे प्रश्न, चौकशी किंवा शंका. याचे समानार्थी शब्द बघूया. क्वेश्चन म्हणजे प्रश्न, माहिती मिळवण्यासाठी केलेला विचार. दुसरा शब्द इन्क्वायरी म्हणजे चौकशी किंवा तपासणी, माहिती मिळवण्यासाठी केलेली चौकशी किंवा तपासणी. याचे विरुद्धार्थी शब्द आन्सर म्हणजे उत्तर, प्रश्नाला दिलं जाणारं उत्तर. दुसरा शब्द रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया, विचारलेल्या गोष्टीला दिलेली प्रतिक्रिया. याचे उदाहरण बघूया.
ही हॅड अ क्वेरी अबाउट द अपकमिंग मीटिंग शेड्यूल. त्याला येणाऱ्या बैठकीच्या वेळेसंबंधी एक प्रश्न होता. नेक्स्ट वर्ड क्वाइट म्हणजे शांत, गप्प किंवा मौन. याचे समानार्थी शब्द बघूया. सायलेंट म्हणजे मौन किंवा गप्प, कोणताही आवाज न करणं. दुसरा शब्द काम म्हणजे शांत किंवा शांतीपूर्ण, कोणत्याही तणावाशिवाय शांत वातावरण. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. नॉइजी म्हणजे आवाज करणारा किंवा गोंगाट करणारा, खूप आवाज करणारा. दुसरा शब्द लाऊड म्हणजे उच्च किंवा जोरात, मोठ्या आवाजात बोलणे. याचे उदाहरण बघूया. शी एन्जॉयज अ क्वाइट वॉक इन द पार्क एव्हरी इव्हनिंग. ती प्रत्येक संध्याकाळी पार्कमध्ये शांत चालायला जाते. नेक्स्ट वर्ड क्विज म्हणजे प्रश्नमंजुषा, चाचणी किंवा परीक्षण. याचे समानार्थी शब्द टेस्ट म्हणजे चाचणी किंवा परीक्षा, ज्ञान, कौशल्य किंवा क्षमता तपासण्यासाठी घेतलेली चाचणी. दुसरा शब्द कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा, दुसऱ्यांशी तुलना करून सामर्थ्य किंवा क्षमता तपासण्यासाठी केलेली स्पर्धा. याचे विरुद्धार्थी शब्द लेक्चर म्हणजे व्याख्यान किंवा शिकवण, कोणत्याही विषयावर शिक्षक किंवा तज्ञाद्वारे दिलेली शिकवण. दुसरा शब्द डिस्कशन म्हणजे चर्चा, विचारांची मांडणी आणि दुसऱ्यांच्या विचारांची समजून घेतलेली गोष्ट. याचे उदाहरण बघूया. द स्टुडंट्स पार्टिसिपेटेड इन अ क्विज कॉम्पिटिशन ॲट स्कूल. विद्यार्थ्यांनी शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेतला. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या परत अशाच शब्दांसोबत भेटूया. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.